आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सांगोला विद्यामंदिर येथील पेपर चोरी प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यासह केंद्र प्रमुखास तडकाफडकी निलंबित करण्यात आलाय। सांगोल्यातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समजल्यानंतर पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये त्यांना संबंधित परीक्षा केंद्रातील स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचं आढळून आलं। मात्र संबंधित शाळा ही रस्त्यालगत असल्यानं जवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका घेऊन जात असल्याचं आढळून आलं। त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनं संबंधित विद्यार्थ्यांचा तपास करत आहेत। दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे नसतानाही स्ट्रॉंग रूममध्ये प्रश्नपत्रिका ठेवल्याप्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं उकिरडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं। सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची स्ट्रॉंग रूम फोडून एका विद्यार्थ्याने इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरल्याची मंगळवारी उघडकीस आली होती। या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती। प्रश्नपत्रिका असलेली स्ट्रॉंग रूम फोडून त्यातून चक्क प्रश्नपत्रिका गायब होतायत हा अत्यंत गंभीर प्रकार होता। घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेऊन माध्यमांना ज्यावेळेस माहिती दिली त्यावेळेस इथल्या सुरक्षा व्यवस्थेचं आणि बंदोबस्ताचं बिंग फुटल्याचं समोर आलं। कारण जिथं स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली होती त्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही होते, मात्र ते बंद पडलेल्या अवस्थेत होते। तिथं नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्याचं स्पष्ट होत आहे। प्रश्नपत्रिका चोरून नेणारा चोर हा कुलूप कापून प्रश्नपत्रिका चोरून येईपर्यंत हे पोलीस कुठं झोपले होते हाही सवाल आहे। स्ट्रॉंग रूम कार्यान्वित करताना गटशिक्षणाधिकारी यांनी सीसीटीव्ही चालू आहेत का, योग्य बंदोबस्त आहे का, किंवा ही जागा स्ट्रॉंग रूम बनवण्यासाठी सुरक्षित आहे का याची खातरजमा का केली नाही हा मोठा सवाल आहे। केंद्र प्रमुखांनीही या सर्व कामात परीक्षा विभागाच्या डोळ्यात धूळ फेकल्याचं स्पष्ट होत आहे आणि त्याचमुळे या जबाबदारीचा ठपका ठेवत गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित केंद्र प्रमुख यांना शिक्षण विभागाकडून निलंबित करण्यात आलं आहे। केवळ शिक्षण विभागातले अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून ही कारवाई थांबता कामा नये, बंदोबस्तात कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई होण्याची गरज आहे। दरम्यान पेपर चोरीची ही घटना राज्यभर मोठ्या प्रमाणात गाजली। मात्र संबंधित भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली नसल्यानं भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचं राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। दरम्यान परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 10वीची परीक्षा घेतली जात असून बुधवारी भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार आहे। मात्र त्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात एका केंद्रावर स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचं समोर आलं। त्यामुळे एकच खळबळ उडाली। प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे होणारा भूगोलाचा पेपर रद्द होणार की नियोजित वेळेत घेतला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। परंतु हा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचं राज्य मंडळानं स्पष्ट केलं आहे। तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।